पानावर एक देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, पाषाणाची सांगड मृगजळ डोही, बांजेचा पुत्र पोहला रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. दुतोंडी हरणे पाण्यासी आले, दुतोंडी हरणे पाण्यासी आले, मुखाविन पाणी प्याले रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले, आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामी तरले रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. पांडुरंगा प्रथम हरे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजो चित्तासी अपोलिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेर. सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम, दुषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम, वृतांत दूत काल भूत भीति हारी वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे, देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. विश्व संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांचा कुट प्रकरणातील अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी तुम्हा आम्हा याचे यावत जीव मात्राला मानवी देहाची इति कर्तव्यता या कूट भाषेच्या माध्यमातून प्रगट केली. विठ्ठल Hallelujah.
गेले 15 वर्ष झाले आपल्या गिरगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. विश्व जगद्गुरु तुकोबा यांचे एकनिष्ठ शिष्य आज तुम्हा आम्हा याचे यावत संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळत असेल तर राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आपण शिवाजी महाराज जर झाले नसते तर काय झालं असतं. काशी की कला जाती, मथुरे की मस्जिद बनती, अगर एक शिवबा न होता तो सबकी सुनता होती. कोण आहेत शिवाजी महाराज? ऐका. आणि हा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे पुष्कळ आहेत, पण शिवाजी महाराज सारखं वर्तन नाही. विढाल शिवाजी महाराज हा समाजाच्या पुढे सांगण्याचा विषय नाही. शिवाजी महाराजासारखी कृती करणं, शिवाजी महाराजासारखी अनुभूती आणणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हा शिवाजी महाराजांचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा रुद्र अवतार आहे. आणि भगवान शंकराचे 2च रुद्र अवतार आहे. एक त्रेतायुगातला रुद्र अवतार, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीचा कुमरा, अंजनीचा विशेष रूपाचा 49 मरुदगण आहे, पण रुद्र हे विशिष्ट प्रकारचे अवतार आहे. त्यामध्ये हनुमंतराय आहे आणि दुसरा राजे छत्रपती शिवाजी महाराज. या कलियुगामध्ये 2च अवतार भगवान शंकर आणि तसेर. जेव्हा जेव्हा भगवान महाविष्णू अवतार धारण करतात त्या वेळेस असणारे रुद्रांना अर्थात भगवान शंकरांना अवतार घ्यावा लागतो. जेवढे अवतार झाले, द्वापार युगामध्ये बलरामाच्या रूपात रुद्राचा अवतार आहे. आणि कलियुगामध्ये भगवान महाविष्णूने जेव्हा अवतार धारण केला, तुका विष्णू नाही दुजा, आणि तेव्हा रुद्र अवतार आहे शिवाजी महाराजांचा. ऐका, या विश्वसृष्टीवर राजदरबारामध्ये राजा करायचा असेल, ज्याला राजा व्हायचं असेल, त्याला 2 गुरूंची आवश्यकता आहे. एक राजगुरु आणि कुलगुरु. प्रभू रामचंद्रांनी राज्य केलं त्यावेळेस वशिष्ठ हे कुलगुरु होते. कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा. वशिष्ठ हे कुलगुरु होते आणि विश्वामित्र हे राजगुरु होते. काय होते? राजगुरु. राजगुरुने 2 विद्या, धनुर्विद्या
राजनीती, काय राजनीतीची विद्या, दोन विद्या शिकवावी लागल्या, धर्मनीती आणि शास्त्रनीती ही कुलगुरूने शिकवावी लागत होती राजांना. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा राजे होते. द्वारकेशी राज्य करी नारायण, दुष्ट संहारोणी धर्म पाळी, पाळी वेद आज्ञा ब्राह्मणाचा मान, अतीत पूजन ब्राह्मणाचे. दुर्वास ऋषी हे राजगुरु होते. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही मनवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागी. दुर्वास ऋषी हे राजगुरु होते आणि संदीपान ऋषी हे कुलगुरु होते. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये यादवकालीन मुकुंदराज स्वामी, रामदेवराय राज्य करत होते, त्यावेळेस राजगुरु मुकुंदराज स्वामी होते. रामदेवरायाचे राजा, पहिला राजा महाराष्ट्रातला कलियुगातला, यादवाचा शेवटचा, आणि या कलियुगातला राज्यकारभार देवगिरीहून रामदेवराय पाहत होते. त्यावेळेस राजगुरु मुकुंदराज स्वामी परळीचे, आंबेजोगाईचे, आणि कुलगुरु ज्ञानेश्वर महाराज होते. रामदेवरायांचे कुलगुरु कोण होते? ज्ञानोबाराय होते. आणि त्यानंतर 300 वर्षानंतर, 350 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज राज्यकारभार करत होते. त्यांना 2 गुरु होते, एक कुलगुरु होते आणि एक राजगुरु होते. कुलगुरु जगद्गुरु तुकोबाराय होते आणि राजगुरु स्वामी समर्थ होते. विठ्ठल. राजाला 4 प्रकारच्या नीती सांगत होते. 2 कुलगुरूंनी सांगाव्या आणि 2 राजगुरूंनी सांगाव्या. कुलगुरु ही शास्त्रविद्या आणि कूटनीती सांगायचे. काय? कूटनीतीची. कूटनीतीची गरज राजाला आहे. धर्मनीती त्याला म्हणतात. काय? धर्मनीती, राजनीती आणि युद्धनीतीचं शिक्षण हे राजगुरूंनी द्यावं. शिवाजी महाराजांना युद्धनीतीचं आणि राजनीतीचं समर्थांनी शिक्षण दिलेलं आहे. त्याचे अभंग आहेत. संत विजय नावाच्या ग्रंथात शिवाजी महाराजांना काय शिकवण दिली राजनीतीची, आणि कुलगुरूने जगद्गुरु तुकोबारायांनी काय धर्मनीतीची शिकवण दिली आणि कूटनीती तुकोबारायांनी सांगितली. कूटनीती राजाला यायची अत्यंत गरज आहे. सामान्य राजा व्हायचं त्याला कूटनीतीची गरज आहे, आणि ज्याला महाराज व्हायचं त्याला कूटनीती का नको? विठ्ठल. पण आता महाराष्ट्रात महाराजच राहिले नाही, कूटनीतीच राहिली नाही. धर्मनीती ही फक्त शिवाजी महाराजांना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेली आहे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. सारा सारते सारा सारते धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार. निवडीले सारे हातारते, निवडी
धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडील सारा निवडील सारा धर्मनीतीचा ऐकावा शिवबा तुला जर धर्मनीतीचं शिक्षण पाहिजेत असेल कूटनीतीचं शिक्षण पाहिजेत असेल तर जगद्गुरु तुकोबाराईकडे जा आणि तुकोबाराईकडे आल्याबरोबर तुकोबाराईचं कीर्तन लोहगाव मध्ये शिवाजी महाराजांनी ऐकलं ऐकल्यावर शिवाजी महाराजांना वैराग्य झालं आणि शिवाजी महाराजांनी तलवार ठेवली आणि तुकोबाराईच्या टाळकऱ्यामध्ये शिवबा मिसळले हातात टाळ घेतलेली आहे आणि तुकोबाराईंचं जिथं कीर्तन आहे तिथं शिवबा महाराज चालले मासाहेब जिजाबाईंना कळाला तिथून घोड्यावर स्वार झाल्या जिजाबाई आणि जिथं तुकोबाराय आहेत तिथं गेलेले आहेत आणि कीर्तनामध्ये जिजाबाई म्हणतात महाराज शिवबानं जर तलवार खाली ठेवली तर हा महाराष्ट्र राहणार नाही तुम्ही धर्मनीतीचं शिक्षण राजनीतीचं शिक्षण देऊ नका धर्मनीतीचं शिक्षण द्या मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय शिवबांना सांगता शिवबा घेतलेली तलवार हातात ठेवलेली तलवार हातात घ्या आणि मी सांगतो ते काम करा मी जशी दया करतो तशी तुम्ही दया करा कोणती दया करा हो दया तिचे नाव भूताचे पालन 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 साधीला जीवन वनवाचे जीवन वनवाचे साधीला जीवन दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचं निर्दळन करणं हीच तुमची दया राहील हे शिक्षण शिवाजी महाराजाला गुपित दिलेलं आहे गुपित गाथ्यामध्ये हो शिवाजी महाराजांना केलेले उपदेश केलेले 9 अभंग आहेत आणि त्या 9 अभंग सामान्य नाहीत महाराज हो हे 9 अभंग शिवाजी महाराजांना राजांना उपदेश का केला त्याच्या पाठीमागं खूप मोठा इतिहास आहे कूटनीती ही अत्यंत गरजेची आहे आणि ती कूटनीती असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवलेली आहे आणि त्यामुळं आज कूटनीतीतलाच एक अभंग घेतला विठ्ठल महाराजांचं जीवन खूप वेगळं आहे आणि ही गरज आहे महाराष्ट्रामध्ये आज शिवाजी महाराजांच्या चरित्राची गरज आहे प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र ठेवा लहान मुलांना शिवाजी महाराजांचं चरित्र जर शिक्षण दिलं नाही तर 5 वर्षानंतर आपल्या घरातली स्त्री मात्र बाहेर गेलेली स्त्री घरात येणार नाही म्हणून त्याच्यासाठी आज शिवाजी महाराजांच्या चरित्राची गरज आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजांना अध्यात्माचं शिक्षण देतात लौकिकाचं शिक्षण देतात हो लोहगाव मध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी
प्रसंग आलेले आहे शिवाजी महाराजांचे. आणि एक नीती आहे, राजा असला तरी सुद्धा कीर्तनामध्ये सामान्य मांडी घालून बसतो, हे विशेष आहे. विठ्ठल आणि आज महाराष्ट्र हा कीर्तन प्रधान आहे. काय महाराष्ट्र कीर्तन प्रधान आहे. या कलियुगात कीर्तन प्रधान आहे. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. एक दुसरी गोष्ट, कीर्तन परंपरा महाराष्ट्रातच सुरू झाली आणि राजांनी कीर्तन ऐकलं, परिणाम प्रजा व्यवस्थित होती. आता राजा मात्र कीर्तनामध्ये नाही, कीर्तनामध्ये बूट घालून या लागला. विठ्ठल जोपर्यंत धर्मशास्त्राला, राजनीतीला धर्मशास्त्राची सांगड होत नाही तोपर्यंत राजनीती पुढे जाऊ शकत नाही. राजनीतीत भ्रष्टाचार होऊ शकत नाही. हो, का भ्रष्टाचार होतो? त्याला धर्मनीतीची सांगड नाही म्हणून. मला त्याच्या खूप बोलायचं आहे, मला अभंगही सांगायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजाला धर्मनीतीचं शिक्षण देतात आणि त्यात कूटनीती आहे. आणि त्या कूट प्रकरणातील शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा कूट प्रकरणातील अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराजांनी तुम्हा आम्हा याची यावत जीव मात्राला कूट अभंग सांगितले. संत वाङ्मयामध्ये काही रूपकाचे अभंग आहेत, काही स्फुट अभंग आहेत आणि काही कूट अभंग आहेत. विठ्ठल ज्या अभंगामध्ये उपमा उपमेय याचा सादृश्य अलंकार केला जातो त्या अभंगाला रूपक असं म्हणतात. साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रूपक आहेत. शब्द अलंकार, अर्थ अलंकार, अलंकार भाषा वापरलेली आहे साहित्य. आणि त्यात रूपक अलंकार आहे. उपमा उपमेयाचा सादृश्य अलंकार केला जातो. कधी देवाचं रूप केलं, कधी संतांचं रूप केलं, अशी काही अभंग आहेत. आणि काही अभंगामध्ये स्फुट आहे. वाचल्याबरोबर ऐकल्याबरोबर ज्या अभंगाचा अर्थ बोध होतो त्या अभंगाला स्फुट अभंग म्हणतात. तिसरा अभंगाचा प्रकार आहे कूट अभंग. जो अभंग वाचला तरी हे अर्थ बोध होत नाही, समजून घ्यायचा प्रयत्न घेतला तरीही तो अभंग कळत नाही, त्या अभंगाला कूट अभंग म्हणतात. विठ्ठल या कूट अभंगामध्ये नाथ महाराजांचे, ज्ञानोबारायांचे, नामदेव महाराजांचे पुष्कळ अभंग कूट आहेत. ते कूट अभंग एन केन प्रकाराने सद्गुरूच्या आत्मबोधाशिवाय त्याचा अर्थ लागत नाही. सद्गुरु वाचोनी कळेची ना, सद एका जनार्दनी अर्थ उलटे, जे जानती ते गुरुचे बेटे. गुरुच्या बोधाशिवाय त्याचा अर्थ लागतच नाही. काट्याच्या आणीवर बसले 3 गाव. कुठं? काट्याच्या. 2 ओसाड, 1 वशेची ना. वशेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे, 1 घडेची ना. बर घडेची ना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्चे, 1 भाजेची ना. भाजेची ना त्यात रांधले 3 मूग, 2 कच्चे, 1 शिजेची ना. शिजेची ना तेथे आले 3 पाहुणे, 2 रुसले, 1 जेवेची ना. कळालं का? 2 रुसले, 1 जेवेचे. जेवेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांज, 1 फळेची ना. फळेची ना तिला झाले 3 टोणगे, हेले, हाले, रेडे, 3 झाले. 2 मेले, 1 वाचेची ना. 2 मेले आणि 1 वाचत. वाचेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे, 1 चालेची ना. बर चालेची ना ते आले 3 पारखी. हो, त्यांना मारल्या 3 बुक्या, 2 हुकल्या, 1 लागेची ना. ज्ञानदेव म्हणे याचा अनुभव सद्गुरु वाचोनी कळेची ना. विठ्ठल गुरु विना अनुभव
गुरु बिना अनुभव पैदा करे, गुरु बिना अनुभव पैदा करे, सद्गुरूच्या आत्मबोधाशिवाय त्याचा अर्थ लागत नाही. हो, म्हणून गुरूंची गरज ही अत्यंत गरजेची आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये निदान कोणी हिंगोली जिल्ह्यातलं नाही वाटत नाही. हिंगोली जिल्हा म्हणजे काय आहे तुम्हाला सांगू. अध्यात्म हिंगोली जिल्ह्यामध्ये निगुरा चालत नाही. महाराष्ट्रातला आद्य कीर्तनकार याच जिल्ह्यातला निगुरा होता. पंढरपुरामध्ये जाऊन भक्ती करून पंजाबापर्यंत गेला. तिथपर्यंत भक्ती केली, कीर्तन भक्ती केली, पण शेवटी निगुरा ठरला देवाच्या दरबारामध्ये आणि शेवटी हिंगोलीतच यावं लागलं. काय त्यांचं नाव झालं चरित्र नामदेव महाराज. ऐका, हो भक्ती केली पण निगुरा ठरला. देवाने कुठं पाठवलं? जामड्याला. आणि कर गुरु. हो, नामा म्हणे खेचर पायी ओळख झाली सर्व ठाई. हो, म्हणून आमच्या संतांनी नामदेव महाराज हे सर्व संतांच्या बाबतीत निगुरे ठरले. मुक्ताबाई वर्णन करतात. नामा कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, नाम कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, नाम कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, नाम कच्चा रे कच्चा नहीं गुरु का बच्चा, कच्चा कच्चा बच्चा बच्चा. नामदेव महाराज कच्चे ठरले आद्य कीर्तनकार. हो, कीर्तन सोडलं आणि तसे देवाकडे गेले. हो, आणि गुरु गेल्यानंतर कुठं भाषा त्यांना सुचली. हो, म्हणून निदान हे हिंगोली जिल्ह्यातलं सिग्नल आहे. या नारदाच्या गादीवर मात्र निगुरा नसावा. हो, नाही हा आमचा पाहुणा आहे, पाहुणी आहे, अजिबात नाही. विढाला बरेचशे ठिकाणी सिग्नल तोडलेला आहे आपण. हो, कोणीही कीर्तन करा लागला आता. हो, म्हणून सावधान. हो, ही नारदाची गाती निगुऱ्याची नाही, गुरु परंपरेची. निगुऱ्याच्या मुखातून ऐकलं तर 12 वर्ष केलेलं तप व्यर्थ होते, अन्नदान व्यर्थ होते. हो, म्हणून परिवर्तन काहीच घडत नाही. विढाला म्हणून ही कूट भाषा सद्गुरूच्या आत्म
आत्मबोधाशिवाय कळत नाही. या कूट भाषेत अतिशयोक्ती अलंकार आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत हो गळाला आणि त्यात उंट वाहून गेला. कळालं का? ह्याला अतिशयोक्ती अलंकार म्हणतात. या अतिशयोक्ती अलंकारामध्ये आमच्या संतांनी एक आश्चर्यकारक घटना लिहिलेली आहे. ती कूट भाषा आश्चर्यकारक. हो, नामदेव महाराज वर्णन करतात. मुंगी व्याली शिंगी झाली तिची दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले प्याले 12, भरून गेले प्याले 12, भरून गेले प्याले 12, भरून गेले प्याले 12. आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे, आम्ही लटके न वर्तमान खोटे, आम्ही नामदेव महाराज वर्णन करतात. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरून गेली प्याले 12. आता मुंगी व्याली आणि शिंगी झाली खरं आहे का? तर मुंगी व्याली तर मुंगीला काय होईल बरं? मुंगीच होईल ना. झाला तर एखादा मुंगळा होईल. पण मुंगीला शिंगी म्हणजे गाढवाचं पिल्लू होत नाही. झालं काय हे झालं. पण मुंगी म्हणजे काय हे कळालं पाहिजे. जोपर्यंत मुंगी कळत नाही, हा सप्ताह पारायण भागवत रामायण हे कशासाठी? अजून देवासाठी नाही, हे केवळ मुंगीसाठी. म्हणून आमच्या नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. मुंगी उगमा मुंगी उगमा, मुंगीचे मुखे त्रिवेणी गंगा. मुंगी ओळखा मुंगी ओळखा. जोपर्यंत तुम्ही मुंगीच ओळखली नाही, देव काय ओळखणार आहे? ही माळ गंध वारी देव सप्ताह हे कशासाठी आहे हे महाराष्ट्रातलं नाही कळालं. हो, मुंगी ओळखा हे मुंगी ओळखण्यासाठी आहे. मग मुंगी म्हणजे काय? हो, ऐका. आमच्या संतांनी मुंग्या सांगितल्या. नामदेव महाराजांनी मुंगी सांगितली, ज्ञानोबारायने मुंगी सांगितली, नाथ महाराजांनी मुंगी सांगितली, मुक्ताबाईनं मुंगी सांगितली, सगळ्या संतांनी मुंगी सांगितली. तुकाराम महाराजांनी सुद्धा मुंगी सांगितली. प्रत्येकाने मुंगी सांगितलेली आहे. नाथ महाराज म्हणतात मी एक मुंगी पाहिलेली आहे. कुठं? गिरगावामध्ये एक मुंगी आहे, ती नाथ महाराजांनी पाहिली. नाथ महाराज म्हणतात आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई. मुंगीने हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली लढाई, मुंगीने हातीशी केली भाई, मुंगीने हातीशी केली भाई. उंटाचा कान धरोणीची माई, उंटाचा कान धरोणीची माई, मान भरोणीची माई, मुंगाचं मान भरोणीची माई. घरी खातसे, घरी खातसे, घरी खातसे,
सांगा आमचे कोडे राजा सांगा आमचे कोडे 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 आम्ही एक नवल देखील एक आश्चर्य पाहिलं. मुंगीने हत्तीशी केली लढाई. मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केलेली आहे. मग कोणती मुंगी आहे आणि कोणता हत्ती आहे? त्या हत्ती बरोबर लढाई केलेली आहे. ऐका, मुंगी इथंच आहे आणि हत्ती सुद्धा इथंच आहे. हो, मारोतराव महाराज दस्तापूरकर हो यांनी केलेला बोध, या बोधानं झालेली वृत्ती ती मुंगी आहे. किंवा सद्गुरु जीवनदास महाराज यांनी केलेली प्रेरणा, केलेला दीपोत्सवाचे 2 शब्द हाच आपल्याला बोध आहे. आणि त्या बोधानं झालेली आपली वृत्ती ही मुंगी आहे. आणि या मुंगीनं या गिर गावामधला ग म्हणजे अहंकार हो गया हो त्याच्या बरोबर लढाई केली. देहंकार नावाच्या हत्ती बरोबर हा हत्ती आहे. कोण? या हत्ती बरोबर लढाई केली. हो, आणि नत्वम देह न नेंद्रियाणि न प्राणो. मग तू कोण आहे? चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. अरे तू जीव नाही शिव आहे असा आत्मबोध केला. म्हणजे मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली. विठ्ठल आणि ही लढाई चालू आहे. शिवाजी महाराजांच्या सप्ताहाचा सप्ताह का बरं ही बुद्धी का दिलेली आहे? त्याचं कारण इथं मंदिरात आल्याच्या नंतर पहिला नंदिकेश्वर आहे ना, त्याची नजर कोणाकडे? हनुमंतरायाकडे नजर आहे. काय? हनुमंतरायाकडे नजर आहे. बरोबर आहे की नाही? मी आल्या लगेच तिथं चमत्कार पाहिला. आणि तो नंदी आम्हाला सर्वांना सांगतो, हा जो शिव आहे हा रुद्र आहे. आणि यांनीच अवतार धारण केलेला त्यावेळेस असणारी त्रिशूळ होता. त्रिशूळाचा गदा घेतला आणि गद्याची तलवार केली. टाळ्या वाजवा. हो, आता शिव जी झाले. विठ्ठल माझं कीर्तन कोड्यात आहे. तात्पर्य अर्थम पकडतव्यम. विठ्ठल तो नंदी आम्हाला सांगत आहे. त्या नंदीचा अभंग आहे. इथं आलं का नाही कोणी मंदिरात? नाही, तुम्ही गिरगाव मधले मंदिरात आज येतच नाही वाटते. विठ्ठल विठ्ठल ऐका हो. आणि हा जीव शिव आहे. ही लढाई चालू आहे. मुंगीने हत्तीशी केली लढाई आणि आम्ही पाहिलेली आहे. आम्ही नवल देखील. हे सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे. आमचं कोडं आहे काय? आणि या कोड्याच्या माध्यमातूनच असे कूट अभंग आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. अशी तशी मुंगी आहे व्याली. मुंगी म्हणजे परमात्मा. नामदेव महाराजांनी परमात्मा हा अर्थ घेतला. तो व्याला जगत प्रसवला. आणि शिंगी म्हणजे गाढवाचं पिल्लू म्हणजे जगत झाला. गाढवाचं पिल्लू जगत सारखंच आहे. बरं, त्या परमात्मा नावाच्या देव नावाच्या मुंगीचं दूध किती? 17 रांजण भरून गेले. या देहामध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी
असे 17 तत्व याच्यात ते ज्ञान भरलं. पण ते पिलं कोणी? प्याले 12 हत्ती. 12 हत्तीनं म्हणजे 12 दर्शनकार, 12 शास्त्रकार. त्यांनी 6 आस्तिक, 6 नास्तिक, श्रोतांतिक, वैभाषिक, जैन, बौद्ध, चार्वाक, हो ना, आस्तिक, न्याय, वैशेषिक, सांख्य, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा यांनी हे दूध पिलं. म्हणजे पिंडांड ब्रह्मांड, ब्रह्मांडात जेवढं आहे तेवढं पिंडात आहे. या सप्त राजनातलं दूध पिलं आणि आपापली मत मांडून शास्त्र तयार केले. प्याले 12 हत्ती. खूप अवघड आहे पण सोपं सांगायचा प्रयत्न करतो. हो, आम्ही लटके न बोलो वर्तमान खोटे, लटके गेले कटके, तेथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, शिळी करी घुसळण, तेथे मांजर काढी लोणी, उंदीर गेले देशांतरा, ताके भरल्या गोण्या, पाण्यात कासव गीत गाय, वनात कोल्हा नाचे, सावध मनी संतोषला कोकड पुस्तक वाचे, कांतनी घरी लग्न लागले सरडा कनक कनिक कांडी, बागुल वंद्या कन्या प्रणे घुबड मांडे रांधी, बाबळीचे खोडी सशाने केले कोटे, मास्याने सिंहग्रासीला बेंडूक आले लोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐका त्याची ख्याती, आणि लटके म्हणतील त्याचे पूर्वज नरका जाती. विठ्ठल. आता हे 20 प्राण्याची कथा आहे. आता ती काय मी सांगत नाही आणि ती सगळी कथा आपल्या गावाला लागू नाही. ऐका, मी या सप्ताहातला फक्त गाभा सांगतो. हा सप्ताह का? हो, फक्त नंदीशी अनन्य राहा, नंदी सगळं तुम्हाला सांगेल. विठाला. मला भाव सांगायचा आहे. अशी ही कूड भाषा आहे आणि त्या कूड भाषेच्या माध्यमातून नाथ महाराज तुम्हा आम्हा याची यावत जीव मात्राला या मानवी देहाची इति कर्तव्यता प्रतिपादन करताना म्हणतात, या गिरगावामध्ये काय नवल घडलं. एका चिंचच्या पानावर देऊळ रचला अभंगाचा. चिंचेच्या पानावर एका देऊळ चिंचेच्या पानावर चिंचच्या पानावर एक देऊळ रचले, आधी कळस मग पाया रे. काय नवल घडलं, काय आश्चर्य घडलं. चिंचच्या पानावर देऊळ रचलं. असं कधी झालं का हो? कधी
हो, इकडं नांदेड जिल्ह्यात आमच्या अमृत महाराजांचे पाहुणे भरपूर आहेत. काय करणारे? मंदिर बांधणारे, शिल्पकार. हो, पण त्यांनी असं एखादं मंदिर रचलं का? चिंचच्या पानावर आराखडा तरी काढला का? नाही. नाथ महाराज म्हणतात केला. या गिरगावामध्ये मात्र चिंचच्या पानावर मंदिर आहे. विठ्ठल ते मंदिर पाहायचं आणि त्या मंदिरात जो देव आहे, शिव आहे, तो शिव आम्हाला पाहायचा आणि जीव आम्हाला शिव करायचा. त्याच्यासाठी सप्ताह. विठ्ठल हे मंदिर कुठं आहे? चिंचच्या पानात. हे असं याचे 2-3 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे मेकांशी नसती तो जगत. भगवंताच्या एका अंशावर, एका चिंचच्या पानाच्या आकाराचं हे संपूर्ण ब्रह्मांड आहे. हा एक पहिला भाग. दुसरा, चिंचच्या पानावर देऊळ रचलं म्हणजे काय? भगवंताचं विराट स्वरूप आहे. 4थ्या स्कंदात वर्णन केलेलं. त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या फांद्या, भगवंताच्या वेगवेगळ्या फांद्या, त्या विराट स्वरूपाच्या हे वेगवेगळे देश आहेत. त्यात एक समुद्राला टेकलेली भारत रूपी फांदी आहे. देव आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही फांदी आहे. आणि त्याही फांदीवर वेगवेगळे उपफांद्या हे राज्य आहेत. गुजरात, छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक वगैरे, महाराष्ट्र, या फांद्या आहेत. आणि याही फांदीवर एक महाराष्ट्र राज्य रूपी छोटी फांदी. आणि याही फांदीवर आपला मराठवाड्यातील असणारा एका ज्योतिर्लिंगाला धारण करणारा हिंगोली जिल्हा एक फांदी. आणि याही फांदीवर आपला वसमत तालुका एक फांदी आहे. आणि याही फांदीवर आपलं गिरगाव एक पानाची फांदी आहे. आणि या फांदीवर वेगवेगळे कुळ, साळी, माळी, कोष्टी, लिंगायत, मराठी, धनगर, या पानाच्या 18 पगड जातीच्या ह्या पानाच्या काय पानं आहेत. कुळरूपी पान आहे. आणि या कुळरूपी पानावर हे मानवी देह नावाचं मंदिर रचलं. मग ते स्त्रीचं असो की पुरुषाचं असो, हे मंदिर रचलं. विठ्ठल आणि हे देह नावाचं मंदिर रचलं. हा दुसरा अर्थ आहे. तिसरा अर्थ आणि चौथा अर्थ, चिंचच्या पानावर देऊळ रचलं म्हणजे काय? आईच्या गर्भामध्ये शुक्र शोणिताचा सांधा ज्या ठिकाणी झाला ती एक नाडिका आहे. ती चिंचच्या पानाच्या आकाराची आहे. त्या चिंचच्या पानाच्या आकाराच्या नाडीवर हे मानवी देह नावाचं मंदिर रचलं. कुठं? गर्भशय्यामध्ये. विठ्ठल हे मंदिर रचलं. पण हे कसं रचलं? नाथ महाराज म्हणतात आधी कळस मग पाया रे. हो, अमृत महाराज, मंदिराचा अगोदर कळस असतो का पाया? पाया असतो. हो, कळस नसतो. पण गिर गावामध्ये एक आश्चर्य आहे. अगोदर कळस आहे, नंतर पाया आहे. काय? आधी कळस मग पाया. म्हणजे काय हो? आईच्या उदरात हा जीवात्मा ब्रह्मांड जीव तयार होताना 4थ्या स्कंदामध्ये वर्णनात आलेलं आहे. हा जीव कसा निर्माण होतो? अगोदर ईश्वर असणारं त्याचं डोकं निर्माण करतो. हा या मंदिराचा काय कळस आहे. अगोदर, नंतर हात, नंतर पाय, नंतर
इतर अवयव निर्माण करतो. अगोदर कळस करतो. आधी कळस मग पाया रे. पहिला अर्थ. दुसरा अर्थ, आईच्या उदरातून हा जीवात्मा बाहेर येताना पाय येतात अगोदर का डोकं? डोकं. अगोदर काय येते? डोकं येते. म्हणून आधी कळस मग पाया. हो. तिसरा अर्थ सांगू. आधी कळस मग पाया म्हणजे काय? कोणाच्या पाया पडायचं, अगोदर त्याच्या कळसात काय आहे ते पहा आणि नंतर पाया पडा. हे शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. हो. कोणाच्याही पायावर पडले नाही. शहाजी राजे म्हणायचे, शिवबा हे आपले गुरु आहेत, हे आपल्याला अन्नधान्य पुरवतात, पडा यवनाच्या पाया. शिवबा पडले नाही. आधी कळस पण तुकोबरायांच्या पाया पडले. का? आधी कळस मग पाया रे. या नारदाच्या गादीवर कोणाचे पाय आणायचे? कार्यकर्ते मंडळी, अगोदर कळसात काय आहे ते पहा आणि नंतर पाय. आधी कळस मग पाया. नाही तर कोणाच्या माग नका लागू. हो. युट्यूबवरचे तर ऐकूच नका. त्यांचं फक्त 2च मिनिटाची क्लिप ऐकण्यासारखी आहे. 24 तासाचं ना विठ्ठल. म्हणून सावधान. आधी कळस मग पाया रे. हो. मग जीवनदास महाराजांचं जीवन असणारा कळे, मग असणार मारोतराव महाराज मोतीराम महाराजांचं जीवन आपल्याला कळे. नाहीतर ना विठ्ठल आधी कळस मग पाया रे. नाथ महाराज म्हणतात, हे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, या देह नावाच्या मंदिरात जो देव आहे तो शोधायला आम्ही गेलो, पण परिणाम काय झाला अभंगाचं? हे देव तुझा गेलो तव देवळा उडाले. देव तुझा गेलो तव देवळा उडाले. हे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, या विश्वाचा खेळ तुम्ही जाणता.
या देहात देव आहे असं तुम्ही आम्हाला सांगितलेले. सर्वाघटी राम देहादी एक. पण तो ईश्वर आम्ही शोधायला गेलो, त्याची पूजा करायला गेलो, परिणाम काय झाला? देव पूजो गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे. हो, असं कधी घडत नाही. व्यवहार दृष्टीनं देवाची पूजा करायला गेलो आणि देऊळच उडून गेलं. असं घडलं का कधी? देऊळ उडते का? उडालं का? नाही. पण हे उडालं मात्र. नाथ महाराज देवाची पूजा करायला गेलो आणि हनुमंतरायाने जसं गोवर्धन पर्वत उचलला तसं मंदिरच उचलून घेऊन गेले. असं झालं का? नाही, होत नाही, होणार नाही. हो, पण देऊळ कोणतं? हे देह नावाचं देऊळ आहे. ऐका, आणि या देह नावाच्या देवळात देव आहे. त्याला ईश्वर परमात्मा. देह हे देवाचे देऊळ, आत्मा पांडुरंग हा देव. देहामध्ये देव आहे. आणि आपल्याला बाह्य देवळातल्या देवाची उपासना सांगितली नाही, आतल्या देवाची उपासना सांगितली. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा. कुठला? हो, त्याची उपासना करा. भजे खातोरी का नाही? ज्ञानदेव म्हणे भजा भज सेवायाम. त्याची उपासना करा, भक्ती करा आत्मदेवाची. म्हणून भागवतात आत्मदेवाची पहिल्यांदाच का? आत देव आहे. म्हणून आतल्या देवाची वारी करा, आतल्या देवाकडे पहा. आतल्या देवाविषयी सतत नामस्मरण चालू आहे. अजपा जपणे उलट प्रणामाचा. पण आपल्याला बाह्य आवाज येतो, आतला आवाज येत नाही. आपले डोळे बाहेर पाहतात, आत पाहत नाही. परांच खाणी वितृणा स्वयंभू, पराण पश्यंती नात्मना. आत पाहत नाही, बाहेर पाहतात. उपनिषद सांगते आत पहा, कानानं आतला ऐका. आणि ज्या वेळेस त्याची उपासना घडेल तेव्हाच तुम्हाला हो आतल्या देवाची उपासना जेव्हा घडेल. हो, नाथ महाराज म्हणतात सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आम्ही पूजा करायला गेलो, पण परिणाम काय झाला? देऊळ उडाले. देऊळ म्हणजे आयुष्य भानू मावळून गेला आमचा. 15 वर्ष होऊन 5 दिवस झाले आमचे सप्ताहून, आमचे देऊळ उडाले. पण अजून सुद्धा आम्हाला सगुण साक्षात्कार नाही ना निर्गुण साक्षात्कार नाही. आणि अनेक जणांचे देऊळ उडाले पण त्यांना देव भेटला नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. आणि उद्या पाहत पाहत आपलाही नंबर आला. पण देऊळ उडून गेले. कालच्या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक जणांचे गेले महाराज उडून. काहींची भीतीने उडाले, काहींचा कोरोना झाला म्हणून उडाले, काहींचे डॉक्टर लोकांनी उडवले. हे देह नावाचे देऊळ उडाले. हो, पण हे का उडाले? आपल्या आजा पंजा देवाचा साक्षात्कार भक्ती नामस्मरण करून त्यांना देव का भेटला नाही? नाथ महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात की या जीवात्म्याने काय केलं? पाषाणाची सांगड, पाषाणाची सांगड, पाषाणाची सांगड, पाषाणाची सांगड मृग जल देई. पाषाणाची सांगड, पाषाणाची सांगड, पाषाणाची सांगड मृग जल देई.
यांचे देऊळ का उडून, देह नावाचं देऊळ का उडाले, त्याचं उत्तर नाथ महाराजांनी सांगितले. पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांझेचे पुत्र पोहले रे. पाषाण म्हणजे दगड, पाषाण म्हणजे गोटे, पाषाण म्हणजे धोंडे, पाषाण म्हणजे चिरा. कळते ना? इथं तुम्ही आम्ही सर्वच जण बसलेलो आहे. प्रत्येकाच्या कमरेला 2 दगड बांधलेले दिसतात का? प्रत्येक स्त्री, पुरुष, महिला, तरुण मंडळी, हो, टाळकरी, माळकरी, गायक, वादक, कीर्तनकार सगळे. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कमरेला 2 दगड बांधलेले दिसतात का? मी दाखवतो. त्याची सांगड तयार केली. काय केली आपण? 2 दगडाची सांगड. पूर्वीच्या काळात नदी पार करायची असेल तर काय असायची? सांगड असायची. जुन्या माणसाला कळते कशाची? कदू. हो, आमच्या तिकडं त्याला भोपळा म्हणतात. भोपळ्याची काय असायची? सांगड असायची. आणि तो भोपळा आपल्याला पार पलीकडे नेत असतो आणि त्याची अशी तो विणायचा. 2 भोपळ्याची सांगड असायची. तो विणायचा, त्याला एक कंबरपट्टा असायचा, खालून एक कासोटा असायचा, अशी जाळी ती विणल्या जायचा. आणि तो भोपळा भवसागराच्या पहिलं तीराला नेणारा होतो. आता भोपळेच राहिले. आता भोपळ्याची भाजी सुरू, आता भोपळे खायला सुरुवात केली. भोपळे खाऊन माणसं भोपळ्यासारखे झाले. भोपळा हा खाण्याचा पदार्थ नाही, तरण्याचा पदार्थ आहे. विठ्ठल. आणि तसे 2 भोपळे कोणते आहेत? पाषाण म्हणजे दगड. एक हे अहंतेचा आणि एक ममतेचा. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझे. घर कोणी बांधलं? मी. गाडी कोणी घेतली? म्या. शेती कोणी घेतली? म्या. बायको कोणी केली? मी नाही केली. हे मी आणि माझं, हे मी आणि माझे नावाचे 2 दगड आहेत. त्यांना ठेवा. हो, हे मी आहे म्हणून चाललेलं आहे. आणि हा मी आणि माझं हे प्रेम नावाच्या दोरीत विणलं. आता बाहेर पडत नाही ते. सांगडीतला भोपळा बाहेर पडत नाही. तशी प्रेम नावाची जाळी आहे, त्यात मी आणि माझं गुंतलेलं आहे. आणि त्याला आसक्ती नावाचा कंबरपट्टा आहे. आसक्ती नावाचा कंबरपट्टा. आणि लोभ नावाचा खालून कासोटा आहे. कोणता कासोटा आहे? लोभ नावाचा. आणि ही पाषाणाची सांगड, दगडाची सांगड घेऊन आपण हा संसार रूपी हा खोटा मृगजळाचा डोह आहे. कोणता? संसार रूपी खोटा मृगजळाचा डोह आहे. मृग म्हणजे हरण, जळ म्हणजे पाणी. जे हरणाला खरं वाटते फुटोनी पडे तव, मृग वाढवी हाव तव नमने माव रोहिणीचे, मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिशे उर फोडी. आणि या खोट्या मृगजळाच्या डोहावर, संसाराच्या डोहात आपण उड्या मारल्या. आणि इतकं खोल गेलो, गिर गया. काय? गिर गया. नाही कळालं ते. इतकं खोल गेलो. हो, या जगात मी आणि माझं याचं ओझ. माया विगणे भ्रमला खरे, मनता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे, जातो जाईले.
हे जाळं आहे महाराज. आणि याच्यात मी माझे याच्या अडकल्या गेलो आपण आणि खोटी सांगड घेऊन 1000 पृथ्वी एका तागड्यात टाकल्या. 1000 पृथ्वी आणि एका बाजूनं मी टाकला तरी तागडं वर होत नाही. इतकं ओझ या मीच आहे मी. हो, आणि माझ 10,000 पृथ्वी टाकल्या. मी आणि माझे न धरी टाकी परते ओझे. भगवान ज्ञानोबाराय सिग्नल लावतात. अर्जुना, माझी प्राप्ती का होत नाही या बिचाऱ्या जीवाला? ऐक, तैसे अहम ममतीची लवड सबडी, माते न पवतीची बापुडी. मग ते जन्म मरणाची दुथडी डवळीत ठेली. ते मी आणि माझे पणाच्या याच्यात अडकले गेले. जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी प्राप्ती होत नाही. ते या खोट्या मृगजळाच्या डोहात बुडतात, गटांगळ्या खातात. हो, आणि आपल्याला हा सप्ताह करायचा कशासाठी? फक्त मी आणि माझं. हो, मी जर म्हटलं, मी वर्गणी दिली, मी पंगत दिली, नुसता एवढा शब्द जरी उच्चारला तर 1 कोटी ब्राह्मण मारल्याचं पाप लागते. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी एवोनिया पाठी थापटती. हा सप्ताह फक्त मी जाण्यासाठी. शिवाजी महाराजांना एकदा अहंकार झाला, मीच या जगाचं पालन. सुरत लुटलं आणि धान्य मात्र चालू केलेलं आहे, वाटणं चालू केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजला थोडा ग झाला, मीच सगळ्यांचं पालन पोषण करतो. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना कळालं, अरे राजाला जर अहंकार झाला तर राजाचं तर पतन होतेच होते, तुमच्या आमच्या प्रजेचं सुद्धा पतन होते. आणि राजाच म्हणतो मी पुन्हा येईन. राजाच म्हणतो मी पुन्हा येईन. विठाल ज्या दिवशी मी सुरू झाला, मी पुन्हा येईल, तेव्हापासून महाराष्ट्रात कोरोना सुरू झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ तेव्हापासून झालं. विठाल मला नाही करणार माझं कीर्तन. मी याच्यावर खूप अभ्यास केला. कोणी? हा मी ना सगळ्यात घातक आहे. मोठमोठ्याला अहंकार लागे शुकाची पाठी, व्यासेही उपराती दृष्टी केली. म्हणून त्या मी नावाच्या शुकाचार्या मोठमोठ्याल्यांना पकडलेला आहे. आणि ही सांगड घेऊन आपण या खोट्या मृगजळाच्या डोहात बुडालो. इतकं खोल गेलो, इतकं खोल गेलो, गिरगावामध्ये गेलो, गैरी इतकं खोल गेलो, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग ना. इथं गेले, निघाले कुठं? मालेगाव, अर्धापुरात, मी इकडं वसमत मध्ये, तुमच्या कुरुंद्यात ना. निघाले ते कोण झाले तिथं? कंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मी पाटील आहे, मी कशाला सप्ताह? अजून पाटलाला माहीत सुद्धा नाही सप्ताह चालू आहे. मी पाटील आहे ना. ते इथं बुडाले आणि बाजारातले डुकर झाले, कुत्रे झाले. मी नाही सांगत, ज्ञानोबा तर त्याच्या पुढे सांगतात. या वडगावच्या रोडला, त्या सिमेंट रोडची ते कोण झाले? येड्या बाबळी झाले. तैसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण.
हो मग सगळे लोक त्याच्याहून गाड्या घालून जातात विठाला. इथं बुडाले आणि तिथं निघाले. पण याच खोट्या मृगजळाच्या डोहातून मोतीराम महाराज फळेकर तरुण गेले. वांझेचे मुलगत म्हणजे संत तरुण गेले. मारोतराव महाराज याच संसारातून तरुण गेले आणि आताचे महामंडलेश्वर असणारे महंत संत जीवनदास महाराज ती वांझेचा मुलगा आहे. छत्रपती शिवाजी महाराज वांझेचा मुलगा आहे. तुकाराम महाराज हनुमंतराय हे वांझेचे मुलं आहेत आणि खोटा भवसागर तरुण हे पार गेलेले आहेत. वांझेचे पुत्र पोहले रे. नाथ महाराज म्हणतात मग काय झालं. या खोट्या मृगजळाच्या डोहावर तोंडाची हरणी आली. मुख नसताना पाणी पिऊन गेली. दुतोंडी हरणी पाणी पिण्यारी. दुतोंडी हरणी पाणी पिण्यारी. बुडाले आणि संत मात्र भवसागर तरुण गेले. काय भवसागर तरुण गेले. पण याच खोट्या मृगजळाच्या डोहावर याच्या काठावर दोन तोंडाची हरणी आली. तिला मुख नाही पण पाणी पिऊन मात्र गेली. तुम्ही हरण बघितलं का. एक तोंडाचं का दोन तोंडाचं का तीन तोंडाचं का चार तोंडाचं. एक तोंडाचं बघितलं. दोन तोंडाचं नाथ महाराजांनी वर्णन केलं. दोन तोंडाच्या हरणाची तुम्हाला कथा बी सांगतो. आता मी तीन तोंडाचं हरण आणलं. हो चार तोंडाचं हरण आणलं. भैया मला न्यायला आला होता मालेगाव. आता ते मंडपाच्या स्टेजच्या पाठीमागं ठेवलं. तीन तोंडाचं हरण आहे आणि चार तोंडाचं बी हरण आहे. पण ते मी फुकट नाही दाखवणार आहे. लाडक्या बहिणीचे एक हप्ता घेऊन जाणार आहे सगळ्यांचा. हो सगळ्यांचे एका महिन्याचे पैसे माझ्या खात्यावर येणार आहेत उद्या. बघा बंद झाले. एक एक हप्ता द्यावा लागेल. मग तीन तोंडाची हरणी दाखवतो आणि चार तोंडाचे दाखवतो. विठाला विठाला ऐका. नाथ महाराज म्हणतात दोन तोंडाची हरणी आहे. मूक नसत आणि पाणी पिऊन मात्र ती गेली. मूक नाही पण पाणी पिऊन गेली. हे कोड आहे. काय त्याला कोड म्हणतात.
नाथाची बोले उलट वाणी बरसत कमळी भिजत पाणी. कमळी पाण्याचा वर्षाव करा लागली आणि पाणी भिजायला लागलं. हे सगळं उलट आहे. हो. आणि या उलट्या भाषेतून नाथ महाराज बोलतात की नाथ महाराज म्हणतात, दोन तोंडाची हरणी मुख नसताना पाणी पिऊन कशी गेली. महाभारतात हिची 2 मिनिटात कथा सांगतो. उद्या कलियुगाचा प्रारंभ चालू होणार होता. भगवंतांनी एका टेकडीवर पांडवांना घेऊन गेले, 4 दिशेला पाठवलं. पूर्वेकडे अर्जुन गेला. अर्जुनाने एक आश्चर्य पाहिले. गाय होती, ती वासराला वीत होती. अर्जुनानं 5 प्रदक्षिणा केला, धनुष्य बाण घेतला आणि ती गाय वासराला बछडाला जन्म दिला. आणि अर्जुन तिथं बाण घेऊन वाहक, सिंह, लांडगा, कोल्हा, कुत्रे यांच्यापासून रक्षणार्थ तिथं थांबला. गाय वासराला चाटत होती. चाटता चाटता त्याच्या अंगावरची कवळी कवळी कातडी खात होती. कवळं कवळं मांस खाल्लं गायीनं. अर्जुन धावत देवाकडे आला. देवा, मी गायीच्या रक्षणार्थ वेलेल्या गायीकडे पाहत होतो, पण ती गायी वासराचं मांस खात होती रे देवा. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान अर्जुना, या कलियुगामध्ये आई वडील आपल्या मुलाचं मांस खातील हे त्याचं प्रतीक राहील या कलियुगामध्ये. दुसरी गोष्ट, त्यांनी मागितलं ते देतील. रडा लागलं तर खेळणं म्हणून त्याला मोबाईल देतील. हे त्याचं प्रतीक राहील. नंतर भीम आला. भीम म्हणाला, देवा, मी एक आश्चर्य पाहिलं. काय? मोठाच्या मोठा पर्वत आहे. त्या पर्वतावरून मोठ्या डोंगरासारखी शिळा खाली येत होती आणि ती शिळा खाली येता येता ती शिळा एका चिंचच्या पानावर थांबली. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान भीमा, या कलियुगात लोक इतकं पाप करतील रे, इतकं पाप करतील. ती शिळा अनेक गुफा, अनेक रस्ते, अनेक झाडं पाडत येत होती. ती थांबली कुठं? चिंचच्या पानावर. तसं या कलियुगात एक आश्चर्य घडेल भीमा. लोक इतकं पाप करतील, डोंगराच्या शिळेसारखं पाप करतील. हो, दुसऱ्याचे झाडं पाडतील, दुसऱ्याचे घरं पाडतील, दुसऱ्याचे रस्ते पाडतील, इतकं पाप करतील. एवढंच नाही, भर सप्त्यात सगळ्याला जेवायला आहे तरी सुद्धा काळ्या पिशा घेऊन येतील. मालेगाव मी 7 गिऱ्हाईक पाहिले. भैया येऊस तर 7 गिऱ्हाईक पाहिले, त्यांचे फोटो सुद्धा काढले. आता उद्या लावणार आहे त्यांनी काळ्या पिशा घेऊन आले. मला वाटलं त्यांच्याच घरी जेवायला जावा. ऐका, मला भाव सांगायचा आहे की सगळ्याला जेवायला असेल तरी सुद्धा ते काळ्या पिशा घरी इतकं पाप करतील रे. अरे, खाऊन पिऊन असणारे पहिल्या पंक्तीला बसतील, महिलाच्या अगोदर बसतील. हो, इतकं पाप करतील. पण जरीही पाप असेल, हो, जीवनदास महाराजांच्या कृपेनं मात्र सप्ताह सुरू करतील. हे नाम भक्त मंडळी, आणि या नामानं मात्र ते पाप गावात येणार नाही. ते चिंचच्या पानावर शिळा जशी थांबली तिकडेच थांबेल. ते पाप येणार नाही. टाळ्या. त्यानंतर धर्मराजा आला. धर्मराजा म्हणतो, देवा, मी एक आश्चर्य पाहिलं. 3 विहिरी आहेत देवा. 2 विहिरी कोरड्या आहेत आणि 1 विहीर भरलेली आहे. आणि लोकांची गर्दी मात्र कोरड्या विहिरीवर आहे. आणि भरलेल्या विहिरीचा सांडवा चालला, उत्तंबून आलेली आहे. तिच्याहून पाणी वाहून चाललेले आहे. पण लोकांची गर्दी कोरड्या विहिरीवर. 2 बाजूच्या 2 कोरड्या आहेत, मधली भरलेली विहीर आहे. धर्मराजाला आश्चर्य वाटलं. ज्या विहिरीत थेंब नाही, लोकांनी 21,000, 25,000, 60,000, 1,00,000च्या मोटरी टाकल्या. कुठं? कोरड्या विहिरी. आणि भरलेल्या विहिरीचा सांडवा चालला. तरी लोकांची गर्दी मात्र भरलेल्या विहिरीकडे नाही, कोरड्या विहिरीकडे. भगवान धर्मराजा म्हणाला, देवा, याचा अर्थ काय? भगवान
भगवान सांगतात सावधान धर्मा. 5126 वर्षानंतर धर्मराजा या कलियुगात कोरड्या विरी म्हणजे समाजामध्ये कीर्तनकार ह्या कोरड्या विरी राहतील. लोक त्यामध्ये 21,000 लाखापर्यंत मोटरी टाकतील. पण जी गाथा ज्ञानेश्वरी संत वाङ्मयाने भरलेली वीर आहे तिच्या सांडवा चाललेला आहे. हो, लोक म्हणतील कीर्तन कालच्या सारखं झालंच नाही. विठाल म्हणून सावधान, कोरड्या विहिरीपासून सावधान, भरलेल्या विहिरीचं पाणी प्या. विहिरीतच नाही तुमच्या पोहऱ्यात काही. कीर्तन हे मनोरंजनाचा भाग नाही, कीर्तन हे हसवायचं नाही, तुमच्या आमच्या उद्धाराचं साधन म्हणजे कीर्तन. ऐका, हो, विनोद म्हणजे काय? हो, स्त्रीच्या 2 गोष्टी सांगितल्या की विनोद आहे. सासू सुनेच्या 2 गोष्टी. सासू कोणाची आहे? आपलीच आहे. सून कोणाची आहे? आपलीच आहे. आणि आपल्याच आई बहिणीच्या इज्जतीवर दात काढून हिजड्यासारखा हसणं म्हणजे विनोद आहे. पाखंडा तयासी नावडे हरी कीर्तन, विनोदाची कथा गोड वाटे. हो, सांगणारा पाखंडी आणि ऐकणारे महापाखंडी. ऐका म्हणून सावधान. हेच लाल दिवे. भरलेल्या विहिरीचं पाणी प्या. हो, मोतीराम महाराज, मारोत महाराज, जीवनदास महाराज भरलेल्या विहिरीचं पाणी पिऊन आले. गंगासागरात त्रिवेणी संगमावून स्नान करून आले. हो, भरलेल्या विहिरीचं पाणी पिणारे. ऐका, नाथ महाराज म्हणतात पुढे नकुल सहदेवाले ते म्हणतात, देवा आम्ही एक आश्चर्य पाहिलं. 2 तोंडाची हरणी आहे देवा, ती एका तोंडानं बोलते आणि एका तोंडानं खाण्याचं काम करते रे. याचा अर्थ काय? भगवान सांगतात नकुल सहदेवा सावधान. 5126 वर्षानंतर राजकारण सत्ता येईल ती 2 तोंडाची राहील. एका तोंडानं बोलेल आणि एका तोंडानं खाईल. एका तोंडानं बोलेल तुमच्या गावापर्यंत असणारा रोड करून देऊ. एका तोंडानं बोलेल तुमच्या बाउंड्रीहून इकडेही रोड करून देऊ, तिकडेही रोड करून देऊ असा बोलेल. आणि एका तोंडानं खाईल. काय खाईल? खडी खाईल, सिमेंट खाईल, पुलाच्या नळ्या खाईल. एका तोंडानं बोलेल तुम्हाला प्रत्येकाला घरोघरी संडाशी करून देईल. एका तोंडानं बोलेल गोरगरिबाच्या संडाशी खाईल. एका तोंडानं बोलेल आणि एका तोंडानं खाईल. ही 2 तोंडाची हरणी ती येईल, येऊ द्या. हो, पण तिच्या हातात मात्र माईक देऊ नका. सप्ते बंद पडले. तिला ग्रामपंचायत मध्येच ठेवा. नाथ महाराज म्हणतात ती आली, पण तिनं काय काय केलं पुढं नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. ती 1 तोंड, ही 2 तोंडाची होती, पण त्यानंतर ती 3 तोंडाची झाली. ती जशी झाली तसा कोरोना सुरू झाला. पण तिले दिवस नाही, 2.5 वर्षच राहिली. नंतर तिच्यात फाटाफूट झाली. हो, ती हरणी गेली गुवाहाटीला. काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल. पण तिकडे गेली 2.5 कुटी घेऊन आली. आणि सख्या काका चुलत्याचे गट तयार केले. हरणी न सांगा लागलो मी. म्हणून नाथ महाराज म्हणतात ही आली, ही 2 तोंडाची हरणी आली. मुख नसताना पाणी पिऊन गेली. ही पाहिली कोणी? आंधळ्याने पाहिली. आंधळ्याने हे आंधळ्याने देखिली, बहिराने ऐकिली. 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 मंगलाने
माझ माऊली